सो हॅलो एव्हरीवन. आमच्या मदर अँड डॉटर कुक्स अँड बेक्स चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काय बनवणार आहे मम्मी, तू सांग. आज आपण फ्रँकी बनवतोय आणि Yes. फ्रँकी वैशूच बनवणार आहे आमची. येस, तर ही अशी तयारी करून ठेवली आम्ही आणि आपण आता स्टार्ट करूया. आज आपण फ्रँकी बनवत आहोत. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेते तुम्हाला सांगते. बटाटा घेतलाय, उकळून मॅश करून घेतलाय, आणि कांदा घेतलाय 2 छोटे, एक ढोबळी मिरची घेतली आणि कोबी पण किसून घेतलाय, आणि क्रश करून कॉर्न पण घेतले, आणि टोमॅटो घेतलाय बारीक चिरून. आता आपण कढई ठेवली आहे, त्यात तेल घालूया. तेल टाकलंय आपण. तेल आपल्याला जास्त नाही घालायचं आहे. इथे तेल तापतंय. त्यात थोडंसं जिरं टाकलंय चव यायला, आणि कांदा टाकते मी. ते कांदा आपल्याला जास्त नाही परतायचा आहे, थोडाच परतायचा आहे. थोडासा मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तो. जास्त लाल वगैरे नाही करायचा. इथे मी आता थोडं आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. थोडंसं आपल्याला परतून घ्यायची. आपल्याला लाल नाही करायचं, थोडंच परतायचं आहे. आता आपण कॉर्न टाकलेले, क्रश केलेले मी थोडे. आता कोबी घालते, आणि शिमला मिरची पण घालते. याला आपण थोडंसं परतून घेऊ. थोडंसं पाणी आटेल त्याचं, कोबीचं. कोबीला पाणी सुटतं ना, थोडंसं मोठ्या गॅसवरतीच परतायचं आहे.
हे आपलं परतून झालंय थोडं. आता मी त्यात थोडं तिखट घालते, छोटे 2 चमचे, आणि मीठ घालायचं आहे. मी लालच तिखट घातलं आणि टोमॅटो घालते. हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे. टोमॅटो थोडा मऊ होऊ द्यायचा आणि बटाटा घालायचा. हे सर्व एकत्र करून घेऊ. हे आपल्याला मिक्स करायचं आहे पूर्ण. ते आपला फ्रँकीचा मसाला तयार आहे. मीठ टाकलंय मी आता. झालं आपलं मिक्स केलं की आपली भाजी इथे रेडी आहे. आणि थोडं मी अर्धा लिंबू पण टाकलंय, थोडं चटपटीत चव यायला. आता हे झालेलं आहे आपलं मिश्रण. आपण इथे टोमॅटो सॉस घेतलाय. हे आपण चपातीला लावणार आहोत. आणि शेजवान चटणी पण त्यातच टाकते मी सर्व. आणि मेयोनीज पण आपण त्यातच घालणार आहे. सर्व एकत्र करूनच लावायचं आहे. ठीक. हे मस्त मिक्स करतोय. एकसारखं झाल्यानंतर आपण हे चपातीला लावणार आहे. तर आता आपण चपातीला हे लावूया सॉस आणि याचं बॅटर. ओके, हे पण झालं लावून. आता आपल्याला यात पनीर लावायचं. हे बघा असं लावलंय, याने अजून टेस्ट मस्त येईल. आणि आता हे पत्ता गोबी आहे आणि कोथिंबीर. आणि लास्ट मध्ये आपण चीज टाकूया. चाट मसाला. आणि लास्ट मध्ये चाट मसाला टाकू आपण. आणि हे झालंय. आता आपण त्याला रॅप करू आणि गॅसवर ठेवूया.
चांगलं तूप टाकलंय. आता याच्यावर आपण प्रॉपर शेकून घेऊ याला आणि मग डन. झाली आपली फ्रँकी तयार. सो रेसिपी आमची झालेली आहे. हे तुम्ही बघू इथे शकता. आम्ही फ्रँकी बनवून तयार आहे. आणि हे दोघी मिळून बनवलं. आम्ही दोघी मिळून बनवलं. मी तयारी करून दिली तिने आणि भाजली ती तव्यावरती. आणि माझ्या मुलाला पण खूप आवडली आणि खूप टेस्टी झाले. खूप तुम्ही छान झाली. ट्राय करा घरी. करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. वी गॅरंटी. थँक्यू सो मच. सबस्क्राईब अस.